नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप छान स्वस्त मस्त असतील आणि आपापल्या लाईफमध्ये खुश असतील. आणि देवाचरणी हीच प्रार्थना की आपण सर्वजण आपापल्या लाईफमध्ये खुश राहावे. तर वळूयात, आपण कर्माचे अध्याय बघत होतो. आता माझा 7वा अध्याय चालू आहे की हे कर्म आहे की भाग्य. कसा वाटला ते नक्की लाईक शेअर करून सांगत जा, त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. आणि तसंही मला बरेच जण कॉल करून सांगतात, माझ्या जवळचे जे फ्रेंड आहेत तर त्यांना खूप खूप थँक्यू. तर नेहमीप्रमाणे परमात्म्याचे आभार. हर हर महादेव. थँक्यू युनिवर्स. आणि जे माझं बोधवाक्य आहे ते सत्य कर्माचा आणि धर्माचा विजय असो. तर सुरू करूयात आपण. हे कर्म आहे की भाग्य. बहुतेक लोक असे मानतात की जीवन नशीब आहे. ते नशिबावर आणि निर्मळपणावर विश्वास ठेवतात. ते त्यांच्या आयुष्यात चांगले नशीब उलगडण्यासाठी प्रार्थना करतात. तुम्ही सफरचंदाची झाडे लावू शकता आणि नंतर त्यावर आंबे दिसण्यासाठी प्रार्थना करू शकता. हास्यास्पद आहे ना? आपण कितीही प्रार्थना केली तरी झाडावर येणारे फळ हे आपल्याला लावलेल्या बियांवर अवलंबून असते, आपल्या प्रार्थनांवर नाही. तसेच आपण जी कर्मे लावतो ते आपले नशीब ठरवतं. ते नशीब किंवा प्रार्थना नाही. म्हणजे जसे आपण कर्म करतो त्याच हिशोबाने आपली लाईफ सुधारत जाते किंवा मग बिघडत जाते. तर नशीब किंवा प्रार्थना याच्यावर सर्वस्वी आपले जीवन अवलंबून नाही. आपण जे काही करतो त्याच्यावर अवलंबून असते. पुढे वळूया. अनेक लोक ज्योतिष आणि हस्तरेषांवर विश्वास ठेवतात. ते भविष्य सांगणाऱ्यांकडे जातात आणि क्रिस्टल बॉलच्या गूढ वादावर विश्वास ठेवतात. त्यांना जे समजत नाही ते हे आहे की सर्व जीवनाबद्दल गोंधळ वाढवते. आपले नशीब ठरवणाऱ्या कृतीवर किंवा कर्मावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण आपले जीवन अंधश्रद्धा आणि मिथकांकडे झोकून देतो, ज्यात तथ्य नाही. ग्रहांची स्थिती माणसाच्या जीवनावर कसा परिणाम करू शकते? जेव्हा मनुष्य पृथ्वीच्या बाहेर पाऊल टाकू शकला नाही, तो ग्रहांकडे पाहतो आणि अनेक गोष्टी गृहीत धरतो. अज्ञानामुळे तो इतरांनाही विश्वास ठेवतो आणि त्या बदल्यात ते कर्माच्या सत्याकडे दुर्लक्ष करतात. आता इथं थोडंसं थांबेन. मी ॲक्च्युली टॅरो रीडर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर ह्यांच्या दृष्टिकोनानुसार त्यांनी क्रिस्टल बॉलचा किंवा ॲज अ टॅरो ज्योतिष वेगळ्या अर्थाने घेतला. आता ज्योतिष मी जास्त बघत नाही, पण मी टॅरो मानते. टॅरो का मानते? तर कर्म या विषयावर तर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ते तर मी पहिल्यापासून करत आले. पण भलतंच दुसरं काही न करता आपण कुठं गोंधळलं जातोय किंवा आपल्याला कोणता मार्ग अवलंबला पाहिजे, किंवा जर आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग कशी करायची हे जर शिकायचं असेल तर टॅरो हा इतका सुंदर पर्याय आहे की त्याच्यावरून बरंच काही, म्हणजे आपण ॲफर्मेशन पॉझिटिव्ह करायला लागतो, आपण थिंकिंग पॉझिटिव्ह करायला लागतो. आणि टॅरोमुळे नक्कीच माझ्यातही बऱ्याच प्रमाणात मला बदल दिसले, की जसं की मी टॅरो शिकले, मला अजून ग्रोनअप झाल्यासारखं वाटलं, अजून पॉझिटिव्ह झाल्यासारखं वाटलं. तर टॅरो इज व्हेरी गुड. हां, आता हे जे लिहिलेलं आहे त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. कारण तुम्ही टॅरो करा, ज्योतिष करा, नाही तर आणखी काही करा, कर्म हे कुणाला चुकले नाही, मेहनत कुणाला चुकली नाही, संघर्ष कुणाला चुकला नाही. आणि एका दिवसात कोणीही राजा किंवा करोडपती बनत नाही. प्रत्येकाला संघर्ष, मेहनत हा खूप दिवसांचा करावा लागतो, तेव्हा कुठं त्यांना त्याचं सक्सेस मिळतं. तर पुढे वळूया. ॲक्च्युली हे क्रिस्टल बॉल वगैरे त्याच्या संबंधात सांगत होते, तर मी तुम्हाला क्लिअर केलं, कारण बरेच जण म्हणतात अरे तू तर टॅरो करते तर मग त्याचसाठी मी सांगितलं. जे लोक नशिबावर विश्वास ठेवतात ते भविष्य सांगणाऱ्यांना त्यांचे तळवे दाखवतात आणि त्यांच्या तळहातावर 3 प्राथमिक रेषांसह त्यांचे भाग्य शोधण्याची आज्ञा करतात. त्यांची जीवन रेषा, त्यांच्या हृदयाची किंवा प्रेमाची रेषा, त्यांची पैशाची किंवा यशाची रेषा, त्यांची विवाह रेषा या ओळींमध्ये लोक लक्ष केंद्रित करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. हे खरोखरच दुर्दैवी आहे की आपण आपल्या हाताच्या रेषांकडे पाहतो
आणि आपले जीवन त्यांना समर्पित करतो. आपले नशीब ठरवण्यासाठी हे हात आणि आपल्याला मिळालेले सामर्थ्य वापरण्याऐवजी आपण आयुष्य म्हणजे नशीब किंवा ज्योतिष हेच मानून बसतो. तर इथेच थांबते मित्रांनो. तर माझं तरी मत असं आहे की ज्योतिष टॅरो याचा अर्थ आपलं अंधश्रद्धा वगैरे याच्यासाठी घ्यायचं नाही, कारण ती मलाही स्वतःला आवडत नाही. तर तुम्ही एक तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग हवा असेल तर 100%, कारण या गोष्टीमुळे आपण पॉझिटिव्ह होतो आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी करायला लागतो. तर आणि ज्यांच्याकडे आशा नाही अशा लोकांना मी आशा पुरवते, याचा मला सगळ्यात अभिमान वाटतो. आणि बऱ्याच जणांना हे काम आवडतं, ते मला थँक्यू म्हणतात. त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे, तुमची खूप आभारी आहे. तर आपण बी पॉझिटिव्ह कडून आज एक मेसेज घेऊ. तर आज बी पॉझिटिव्ह कडून काय मेसेज आलाय बघा. स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं. आता हे बी पॉझिटिव्हचे जे मी मेसेज वाचते, हे जरी कळले, तुम्हाला समजले, तरी हे खूप म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवतील. तर हे तर तुम्हाला कळलंच असेल की कसं असतं की आपल्याला माणसाचं मन समजता आलं पाहिजे. ओके, तेव्हा आपलं नाती स्वच्छ होतात. आणि माझं तर मत आहे की नाती फ्रेंडशिप सारखी जगावी. ती जर ॲज अ रिलेशन म्हणून धरली तर नक्कीच ती तुम्हाला बोज म्हणून वाटते. कारण कसं आहे की कोण कधी काय करेल याचा संभव नाही. तर त्यापेक्षा तुम्ही ॲज अ फ्रेंडशिप जगा, तुम्हाला खूप हलकं फील होईल. अजून एक, आयुष्य जितकं कठीण तितकी तुम्ही मजबूत, जितकी तुम्ही मजबूत तितकं आयुष्य सोपं. तर सांगायचं तर हेच की आपण म्हणतो आयुष्यात दुःख आलं, हे आलं, ते आलं, संघर्ष खूप आहे, मेहनत खूप आहे, पण हे येतं कशासाठी की ते आपल्याला कठीण बनवण्यासाठी, आपण मजबूत बनावे म्हणून, आपण कुठल्या सिच्युएशनला माघार घेऊ नये किंवा झुकू नये म्हणून. आणि जितकं तुम्ही मजबूत होताल तितकंच तुमचं आयुष्य हे सोपं होऊन जातं. मग त्यांना सुख आणि दुःख हे जेव्हा बॅलन्समध्ये येतात, समान वाटायला लागतात, तेव्हा समजायचं तुमचं आयुष्य सोपं झालं. तर हे मला कळालेलं, जे तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा आणि हातकर्माध्याय नक्कीच खूप शेअर करा. खूप चांगलं याच्यात गायडन्स येतो आहे आणि तुम्ही करताल इथे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.